कोळी समाजाच्या म्हणण्यानुसार संविधानिक अधिकार, हक्क आणि लाभांपासून त्यांना कायमचे वंचित ठेवून शासन व प्रशासन त्यांच्यावर अन्याय करत आहे। त्यासाठी 23 जानेवारी 2024 पासून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी जमातीतर्फे राज्यव्यापी महाआंदोलन करण्यात येणार आहे। त्याबाबतचे अतिसंवेदनशील निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीला अनुसूचित जमातीचे दाखले मिळाले पाहिजेत यासाठी आमचा समाज हा सतत लढा देत आहे, रस्त्यावर उतरत आहे, अन्नत्याग सत्याग्रह उपोषण करत आहे। तरीही शासन प्रशासनाला अजून जाग येत नाही। सन 1976च्या कायद्यानुसार, सुधारित कायद्यानुसार आमच्या कोळी जमातीला संविधानिक अधिकार, हक्क व लाभ मिळत नसल्यामुळे आम्ही जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व कोळी समाज एकवटून राज्यव्यापी महाआंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि ते आंदोलन आमचं दिनांक 23 जानेवारी 2024 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे आंदोलन उभं राहत आहे। यासाठीचे आम्ही जळगावमध्ये आमचे माजी महापौर आदरणीय श्री छत्रभुज आबा सोनवणे यांच्या अध्यक्षतेमध्ये ही बैठक घेतलेली आहे। आणि यानंतर आम्ही महाशय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी जात आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील कोळी समाज जळगाव जिल्हा पॅटर्न राबवण्यासाठी सज्ज झालेला आहे। त्यांना त्यांच्या न्याय व हक्काची जाण झालेली आहे, परंतु शासन आणि प्रशासन अजूनही आमचे हक्क हे कुठंतरी अडगडीत ठेवत आहेत। म्हणून आम्हाला हा एल्गार जळगावपासून आम्ही हा उभारत आहोत। आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक श्री शरदचंद्रजी जाधव आणि प्रभारी अध्यक्ष सकाराम बिराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मी जगन्नाथ बाविस्कर राज्यव्यापी महाआंदोलनाचा अध्यक्ष म्हणून आम्ही 23 जानेवारीपासून पूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी महाआंदोलन कोळी समाजाचं या ठिकाणी उभारत आहोत। मागील काळामध्ये 26 दिवसांचं अन्नत्याग सत्याग्रह आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर केला आणि त्यावेळेला आम्हाला शासनाकडून 2 महिन्याचा अल्टिमेट देण्यात आलेला होता की तुमच्या ज्या न्याय व हक्काच्या मागण्या आहेत त्या आम्ही येत्या 2 महिन्याच्या आत आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू। परंतु शासन आणि प्रशासन अजूनही त्या 2 महिन्याची दखल घेत नसल्यामुळे आमचेच सहकारी, आमचेच उपोषणार्थी श्री पुंडलिक भाऊ सोनवणे यांना पुन्हा अन्नत्याग सत्याग्रहाला बसावं लागलं। तोही आमचाच भाग आहे। आमचा कोळी समाज हा एकजूट आहे। जोपर्यंत शासन प्रशासन आमच्या न्याय व हक्काच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत त्या पद्धतीने प्रत्येक समाजातील घटकाला हा लढा आम्ही जास्तीत जास्त तीव्रपणे उभारणार आहोत। आम्ही सोबतच आहोत। ते आंदोलन असेल, हे आंदोलन असेल, महाराष्ट्रातलं आंदोलन असेल, जळगावचं आंदोलन असेल, हे आम्ही सर्वच समाजाच्या माध्यमातून सोबत आम्ही हे आंदोलन करणार आहोत। आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना अतिसंवेदनशील निवेदन आम्ही देणार आहोत, जेणेकरून इंग्रज काळामधील काही ज्या गोष्टी असतील त्या या निवेदनामध्ये सर्व समावेशक आहेत। घटनेमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या इथं नमूद करण्यात आलेल्या आहेत। शासनाचे निर्णय आहेत ते सुद्धा यात नमूद केलेले आहेत। प्रशासकीय कार्यकाळामध्ये ज्या गोष्टी अवलंबल्या गेल्यात त्यांचाही मसुदा या निवेदनामध्ये दिलेला आहे। बहुधा याआधी त्या निवेदनापेक्षा हे आमचं राज्यव्यापी महाआंदोलनाचं निवेदन जे असेल हे नक्कीच या शासन आणि प्रशासनाला विचार करण्यासाठी हे पुरेसं असेल। आणि या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी आमच्या कोळी समाजाला तात्काळ हा निर्णय न्याय द्यावा, अन्यथा पुढील काळामध्ये हा समाज एकजूट होऊन एक वेगळी वाट आम्हाला चालावी लागणार आहे।